वेलकम टू आवर चॅनल. सो आज ॲक्च्युली मी एकटीच आहे. सागर त्याच्या फ्रेंडसोबत गेलेला आहे मला एकटीला सोडून फिरण्यासाठी 2 दिवसासाठी बाहेर, आणि मी इकडे एकटीच आहे. मी काय करू आज वीकेंड आहे. अर्धा दिवस तर मग असंच घालवलं आहे. त्याने मला माहेरी सोडलं आहे माझ्या, तर मी ठाण्याला राहते. तर मग मी ठाण्यामध्ये आहे सध्या. तर मी विचार करते की आता उपवन फेस्टिवल पण चालू आहे, तर तिकडे एकदा जाऊन ये. तर आज सागर नाही आहे, तर मग मी खूप एक्सायटेड आहे की मी आज एकटं जाणार आहे. पहिले तर विचार करते की इकडे नियर बाय एक मंदिर बनलं आहे, नवीन मंदिर आहे, तर तिकडे जाईन. बाय. हे त्रिमंदिर ठाणे पश्चिम येथील बाळकुम साकेत रोड परिसरात सुमारे 1.5 एकर जागेवर उभारण्यात आले आहे. हे मंदिर पांढऱ्या संगमरवरी दगडापासून साकारण्यात आले आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला भगवान शंकराची मोठी पिंड आहे आणि ही श्री सिमंदर स्वामींची मूर्ती 13 फूट उंचीची आहे. मंदिराच्या एंट्रन्स पासून उजव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि आजूबाजूला संतोषी माता आणि तुळजाभवानीची मूर्ती आहे. इथे द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि बालाजीची मूर्ती आहे आणि इथे एक छोटासा बाळ गोपाळ पण आहे. मंदिराचं आतलं वातावरण ॲक्च्युली खूप पॉझिटिव्ह आहे. दोन्ही साईडला 2 दरवाजे आहेत, एक मेन एंट्रन्स आहे आणि मध्ये झुंबर वगैरे पण लावलेत. आणि मला हा ॲक्च्युली दरवाजा आवडला कारण की इथून मस्त व्ह्यू दिसत होता. सो मी या डोअरमधून जेव्हा बाहेर आली तेव्हा इतका छान व्ह्यू होता इकडून. आणि सगळे लोक इकडे सगळे नटून थटून आलेले फक्त फोटो काढण्यासाठी. मंदिराला छान फुलांनी डेकोरेशन केलं होतं, पडदे लावले होते. व्हाईट संगमरमरच्या दगडांवरती हे गुलाबी कलरचे फूल खूप छान उठून दिसत होते. आय गेस नेक्स्ट टाइमला परत यायला पाहिजे. आता इस्कॉन मंदिरात जायला हवं. इस्कॉन मंदिरात आल्यावरती इकडे प्रसादी चालू होती. हे सगळे श्रीकृष्णाचे लीला इथे कोरले आहेत. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू, त्यानंतर नरसिंह स्वामींचे आहेत, विष्णूचे रूपांचे आहेत. इकडे लीला सगळे असे कोरले आहेत इकडे दगडांवरती. हॅलो फ्रेंड, चाय पी लो. नाही हॅलो. मी पण ID कार्ड घेऊन पटपट सेवेसाठी लागली आणि ही होती माझी सेवा. काउंटरवरती उभं राहून असे रंगीबेरंगी जे थाली आहेत ते भक्तांना देण्यासाठी. ही सेवा कोणीही करू शकतं, आपल्यावरती आहे आपल्याला किती टायमाची सेवा करायची. अर्धा तास, पाऊण तास आपल्यावरती आहे. आय डोंट नो येतं आहे की नाही, बट ठीक आहे. माझी सेवा झाली आणि मी निघते आता इथून. हा आमच्या लग्नाच्या आधीचा फोटो आहे. हॅलो, तुम्ही परत आली आहे घरी.
सो तर माझं खाऊन झालं आहे. तर मी इस्कॉन मंदिरात ॲक्च्युली जेव्हा पण मी असं काय प्लॅन करते ना, माझं प्लॅन कधीच वर्क नाही करत. म्हणून मी मोस्ट ऑफ द टाईम प्लॅन करतच नाही. मी काहीतरी वेगळंच प्लॅन करते आणि काहीतरी वेगळंच होत असते. विचार केलेला की मी ओपन आर्ट फेस्टिवलला जाणार, त्यानंतर ते फ्रेग्रन्स ते तर मी बघून आली, बट त्याच्यामध्ये काय घ्यायचं मला समजलंच नाही. त्यांच्याकडे छोटेवाले बॉटल्स पण अवेलेबल नव्हते, जे इन्स्टावरती बघितलं 175 रुपीजचे होते, बट त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हते. नेक्स्ट टाईमला बघेन की काहीतरी घेईन तिकडून. केस बांधायला पाहिजे. मग मी विचार केला की मग मी तोपर्यंत काय करू. मग मी असंच इस्कॉन टेम्पलला गेली. बाजूलाच इस्कॉन टेम्पल होतं, तर तिकडे. तर असा होता माझा दिवस. युजली मला एकटं फिरायला खूप आवडतं. त्याच्याकडे जास्त फ्रेंड्सच नाही आहेत ॲक्च्युली. तर मी एवढंसं नाही, खूप जास्त मिस केलं मी त्याला, कारण की आज मी व्लॉग बनवताना तो माझ्यासोबत नाही आहे. तो आज बाहेर गेला आहे फ्रेंडसोबत तरी. सो येस, दिस इज माय डे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, बाय.